डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक जीवन 1896 ते 1923. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात सुशिक्षित व्यक्तिमत्व मानले जातात. या लेखाद्वारे आपण उच्चशिक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाची माहिती घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण. आधुनिक भारताच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 खंडात आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप शिक्षण घेतले आहे. त्यांना जगातील सर्वात सुशिक्षित व्यक्तिमत्वांपैकी एक मानले जाते. ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी शिक्षण घेणे खूप आव्हानात्मक होते. पण त्यांचा संघर्ष आज करोडो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत बनला आहे. बाबासाहेबांनी शिक्षणाला सर्वोच्च मानले आणि ते स्वतःला आजीवन विद्यार्थीही मानत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेत दिवसातून 18 तास अभ्यास करायचे. परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट, पीएचडी पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते. परदेशातून 2 डॉक्टरेट, पीएचडी आणि डीएससी मिळवणारे ते पहिले दक्षिण आशियाई होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील सर्वात हुशार आणि सुशिक्षित व्यक्ती देखील मानले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोव्हेंबर 1896 ते नोव्हेंबर 1923 या 27 वर्षांच्या कालावधीत सातारा, मुंबई, न्यूयॉर्क, लंडन येथील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतले. या काळात त्यांनी बीए, एमए दोनदा, पीएचडी, एमएससी, बार एट लॉ आणि डीएससी पदव्या मिळवल्या. 1950 च्या दशकात त्यांना एल.डी. आणि डी.लिट. 2 मानद पदव्याही बहाल करण्यात आल्या. डॉक्टर आंबेडकरांचे नाव जगातील उच्चशिक्षित लोकांमध्ये घेतले जाते. याशिवाय ते भारतातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ होते आणि त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले होते. अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाबाबतचे विचार महत्त्वाचे ठरतात. पार्श्वभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास जाणून घेण्यापूर्वी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांचे सुरुवातीचे जीवन जाणून घेणे आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रीयन असले तरी त्यांचा जन्म मध्य प्रदेश येथे झाला. त्यांचा मृत्यू दिल्ली येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे हे बाबासाहेबांचे वडिलोपार्जित गाव. बाबासाहेबांचे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये झाले. भीमराव आंबेडकर यांचे पूर्वज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात दीर्घकाळ सेवा करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी भारतीय ब्रिटिश सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. मालोजींना 3 मुले आणि 1 मुलगी अशी 4 मुले होती. मीराबाई 2 मुलांपैकी तिसरी आणि 1848 च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजीचे चौथे अपत्य होते. मालोजीचा पहिला मुलगा संन्यासी होता, दुसरा मुलगा शिपाई होता आणि मालोजीचा तिसरा मुलगा देखील सैनिक होता. 1866 च्या सुमारास वयाच्या 18व्या वर्षी रामजी ब्रिटिश सैन्याच्या 106व्या सॅपर्स आणि मायनर्समध्ये शिपाई म्हणून दाखल झाले. ते 19 वर्षांचे असताना त्यांचा विवाह 13 वर्षांच्या भीमाबाईशी झाला. पुढे ते सैनिक शाळेत म्हणजेच नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षक झाले. शेवटच्या टप्प्यात त्यांना सुभेदार पदावरही बढती देण्यात आली. रामजींनी मराठी आणि इंग्रजीचे औपचारिक शिक्षणही घेतले. 1888 मध्ये रामजी सकपाळ यांची पलटण मध्य प्रदेशातील महू येथील लष्करी तळावर पोहोचली. येथे सुभेदार रामजी यांना सामान्य शाळेचे मुख्याध्यापक पद मिळाले. याच काळात बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू गावात रामजी आणि भीमाबाई यांच्या पोटी झाला.
1891 पर्यंत रामजी आणि भीमाबाई यांना 14 मुले झाली. त्यापैकी फक्त 4 मुली, गंगा, रमा, मंजुळा आणि तुळसा, आणि 3 मुलगे, बलराम, आनंदराव आणि भीमराव, जिवंत राहिले. भीमराव, भिवा, हे त्यांचे सर्वात धाकटे आणि 14वे अपत्य होते, जे आज बाबासाहेब म्हणून ओळखले जाते. बाबासाहेबांचे लहानपणी भिवा असे नाव होते, नंतर त्यांची भीम, भीम आणि भीमराव ही नावे प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब महार अस्पृश्य जातीचे होते आणि ते महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील अंबडवे गावचे रहिवासी होते. बाल भीमाला त्याच्या जातीमुळे सामाजिक विरोध होत होता. शाळेत शिकण्याची क्षमता असूनही विद्यार्थी भीमरावांना अस्पृश्यतेमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अस्पृश्य असल्याने त्यांच्याशी सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक दृष्ट्या नेहमीच भेदभाव केला जात असे. 1894 मध्ये सुभेदार रामजी सकपाळ ब्रिटिश सैन्यात मुख्याध्यापक म्हणून नोकरीतून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील अंबडवे या त्यांच्या मूळ गावाजवळील दापोली या गावात आपल्या कुटुंबासह स्थायिक झाले. भीमराव लहान असल्याने त्यांना कॅम्प दापोली येथील शाळेत दाखल केले नाही आणि भीमरावांना घरीच अक्षर ओळख शिकवण्यात आली. बाबासाहेबांचे वडील हे त्यांचे पहिले गुरु किंवा शिक्षक होते. त्यांनी त्यांना शिकवले. प्राथमिक शिक्षा 1896 मध्ये रामजी आपल्या कुटुंबासह दापोली सोडून सातायात आले. यावेळी भीमराव 5 वर्षांचे होते. नोव्हेंबर 1896 मध्ये वडील रामजींनी भीमरावांना सातायाच्या कॅम्प स्कूलमध्ये दाखल केले. ही मराठी शाळा होती. या शाळेत त्यांनी इयत्ता 1 ते 4 पर्यंत मराठीचे शिक्षण घेतले. 1896 मध्येच रामजींनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदलीनंतर 1896 मध्ये त्यांची आई भीमाबाई यांचे निधन झाले. 1848 मध्ये रामजींनी जिजाबाई नावाच्या विधवेशी विवाह केला. भीमरावांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी कॅम्प स्कूल, सातारा येथे मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर रामजी सकपाळ यांनी त्यांचा मुलगा भीमराव याला सरकारी हायस्कूल, आताचे प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे इंग्रजीच्या पहिल्या वर्गात भिवा रामजी आंबडवेकर नावाने दाखल केले. या दिवसापासून त्यांचे शैक्षणिक जीवन सुरू झाले, म्हणून 2017 पासून 7 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रात विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे लहानपणीचे नाव भिवा होते. आंबेडकरांच्या मूळ आडनावाचे स्पेलिंग सकपाळ ऐवजी आंबडवेकर असे होते, जे त्यांच्या आंबेडवे गावाशी संबंधित होते. कारण महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील लोक त्यांचे आडनाव म्हणजे गावाच्या नावापुढे आडनाव ठेवत असत, म्हणून आंबेडवे गावातील आंबेडकरांचे आडनाव शाळेत नोंदवले गेले. नंतर कृष्ण केशव आंबेडकर या आदरणीय ब्राह्मण शिक्षक ज्यांना त्यांच्याबद्दल विशेष प्रेम होते, त्यांनी त्यांच्या नावातून आंबडवेकर काढून टाकले आणि त्यांचे साधे आडनाव आंबेडकर जोडले. भिवा रामजी आंबेडकर तेव्हापासून आजतागायत ते आंबेडकर या नावाने ओळखले जातात. त्यावेळी त्यांना भिवा म्हणत. त्यावेळी शाळेत त्यांचे नाव भिवा रामजी आंबेडकर असे हजेरी नोंदवहीत 1914 या क्रमांकावर होते. नोव्हेंबर 1904 मध्ये त्यांनी इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण केली. रामजींना इंग्रजी चांगले येत होते, त्यामुळे बाबासाहेब लहानपणापासूनच इंग्रजी समजत आणि बोलत होते. इतर जातींच्या विरोधामुळे रामजींनी आपल्या लष्करी पदाचा वापर करून आपल्या मुलांना सरकारी शाळेत शिकविले. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना वर्गातील इतर जातीच्या विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागले आणि शिक्षकांचीही मदत मिळाली नाही. अनेक शिक्षकांनी त्यांना तुच्छतेने वागवले. त्यांना वर्गात बसू दिले नाही. अनेकदा त्यांना वर्गाबाहेर बसून अभ्यास करावा लागायचा. जेव्हा त्यांना तहान लागली तेव्हा त्यांना शाळेच्या पाण्याच्या भांड्याला किंवा ग्लासला हात लावू दिला जात नव्हता.
मग कोणीतरी उच्चवर्णीय व्यक्ती त्यांच्या अंजलीवर उंचावरून पाणी टाकत असे तरच ते पाणी पिऊ शकत होते. बाळ आंबेडकर साठी हे काम सहसा शाळेतील शिपाई करत असे. मात्र हवालदार गैरहजर राहिल्यास त्यांना दिवसभर पाण्याविना राहावे लागले. या घटनेचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केले आहे. नोव्हेंबर 1904 मध्ये भीमराव इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर रामजी सकपाळ डिसेंबर 1904 मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईला आले आणि लोअर परळ परिसरातील डबक चाळीत राहू लागले. भीमराव मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूल या सरकारी शाळेत शिकले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. इथेही त्याला भेदभावाला सामोरे जावे लागले. शाळेत शिकत असताना 1906 मध्ये 15 वर्षांच्या भीमरावांचा विवाह दापोलीच्या भिकू वलंगकर यांच्या 9 वर्षांच्या कन्या रमाबाईशी झाला. डिसेंबर 1907 मध्ये भीमरावांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. अस्पृश्यांमध्ये हे असामान्य असल्यामुळे जानेवारी 1908 मध्ये भीमरावांचे यश, मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण, अस्पृश्यांमध्ये सार्वजनिक समारंभ म्हणून साजरा करण्यात आला. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सर्वांनी भिवा रामजी आंबेडकर यांचे कौतुक केले. त्यांचे कौटुंबिक मित्र आणि लेखक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, दादा केळुस्कर, गुरुजी यांनी स्वलिखित बुद्ध चरित्र त्यांना भेट म्हणून दिले. हे वाचून बाबासाहेबांना पहिल्यांदा गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माची माहिती झाली आणि त्यांच्या शिकवणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. ते प्रथमच बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई विश्वविद्यालय. आर्थिक अडचणींमुळे रामजी सकपाळ आपला मुलगा भीमराव याला मॅट्रिकच्या पुढे शिक्षण देण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे केळुस्कर गुरुजींनी भीमरावांना महाराज सयाजीराव गायकवाड यांची मुंबईतच भेट घडवून आणली. भीमरावांची बुद्धिमत्ता पाहून सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना महाविद्यालयात शिकण्यासाठी दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती दिली. 3 जानेवारी 1908 रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात मागील वर्गात प्रवेश घेतला. भीमराव येथे नियमित अभ्यास करत असत. इंग्रजीचे प्राध्यापक म्युलर आणि पर्शियनचे प्राध्यापक के.बी. इराणी हे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये आंबेडकरांचे शिक्षक होते. भीमराव यांनी इंग्रजी आणि पर्शियन या दोन्ही विषयात 75% अधिक गुण मिळवले. याच काळात त्यांचा पहिला मुलगा यशवंत यांचा जन्म 12 जानेवारी 1912 रोजी झाला. भीमराव आंबेडकरांनी जानेवारी 1913 मध्ये B.A.ची परीक्षा राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण केली. मुंबई विद्यापीठातून B.A.ची पदवी मिळवणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक मदतीपासून मुक्त होण्यासाठी आंबेडकरांनी 23 जानेवारी 1913 रोजी बडोदा संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. पण 9व्या दिवशीच त्यांना तार आला की त्यांचे वडील खूप आजारी आहेत आणि 2 दिवसांनी ते मुंबईला परतले. भीमराव त्यांचे वडील रामजी यांना भेटले आणि 3 फेब्रुवारी 1913 रोजी त्यांचे वडील मरण पावले. यानंतर ते पुन्हा बडोद्यात नोकरीसाठी वेळेवर हजर राहू शकले नाही. दरम्यान त्यांना पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. कोलंबिया विश्वविद्यालय, अमेरिका. B.A.ची पदवी उत्तीर्ण केल्यानंतर भीमराव रामजी आंबेडकर यांच्याकडे 2 पर्याय होते, एकतर नोकरी करून घरची आर्थिक स्थिती सुधारणे किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे. वडिलांच्या मृत्यूनंतर 4 महिन्यांनी ते बडोदाच्या राजाकडून प्रति महिना 11.5 पौंडच्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले. महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थेतील काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्याचा विचार करत होते.
त्याचवेळी बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजांची भेट घेऊन बडोद्यात आपल्यावर होत असलेल्या सामाजिक अन्यायाविषयी सांगितले। यावर महाराजांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, पण उच्च शिक्षणासाठी आपण भीमराव आंबेडकरांना शिष्यवृत्तीवर अमेरिकेला पाठवू इच्छित असल्याचे सांगितले। 4 एप्रिल 1913 रोजी बडोदा राज्याच्या अधिकाऱ्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी 4 विद्यार्थ्यांची निवड केली, त्यापैकी एक आंबेडकर होते। प्रत्येकाला दरमहा 11.5 पौंड शिष्यवृत्ती देण्यात आली। त्यासाठी त्याला करार लिहावा लागला। त्रिभुवन जे व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी 18 एप्रिल 1913 रोजी साक्षीदार म्हणून या करारावर स्वाक्षरी केली। या करारानुसार शिष्यवृत्तीचा कालावधी 15 जून 1913 ते 14 जून 1916 असा एकूण 3 वर्षांचा होता। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 21 जुलै 1913 रोजी दुपारी 12 वाजता बॉम्बे बंदरातून SS अकोना बोटीवर बसले आणि अमेरिकेला जाण्यासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात पोहोचले। जुलै 1913 ते जून 1916 अशी 3 वर्षे त्याच शहरातील कोलंबिया विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात त्यांनी प्रवेश घेतला। भीमरावांनी त्यांचा प्रमुख विषय म्हणून अर्थशास्त्र निवडले, त्यानंतर समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले। येथे त्यांनी अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राचा सखोल अभ्यास केला आणि विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन R.K. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी बनले। दरम्यान 1914 मध्ये लाला लजपतराय यांनी कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात भीमरावांशी स्वतःची ओळख करून दिली। भीमराव आंबेडकर हे ग्रंथालयात प्रथम प्रवेश करणारे आणि शेवटचे सोडणारे होते, असे लजपतराय यांना सांगण्यात आले। त्यानुसार या 2 महान भारतीयांची भेट ग्रंथालयात झाली। जेव्हा लजपतराय आणि बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राशी संबंधित विषयांवर संभाषण करत होते, तेव्हा प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले आणि त्यांनी संभाषणात भाग घेतला। लजपतराय यांचे मित्र असलेले प्रो. सेलिग्मन यांना आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान होते। लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची प्रशंसा केली। त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल लजपतराय यांना सांगितले की कोलंबिया विद्यापीठात भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान आहेत। राष्ट्रीय नेत्यांमध्ये डॉक्टर आंबेडकर लाला लजपतराय यांना आपल्या जवळचे मानत। भीमराव आंबेडकरांनी त्यांच्या M.A. पदवीसाठी प्राचीन भारतीय वाणिज्य नावाचा प्रबंध लिहिला आणि 15 मे 1915 रोजी तो कोलंबिया विद्यापीठात सादर केला। या प्रबंधाच्या आधारे त्यांना 2 जून 1915 रोजी विद्यापीठाने M.A. पदवी प्रदान करण्यात आली। हा प्रबंध पुढे ॲडमिशन अँड फिनान्स ऑफ ईस्ट इंडिया या नावाने प्रकाशित झाला। त्यानंतर आंबेडकरांनी त्यांच्या PhD पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, ए हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी या शीर्षकाचा प्रबंध लिहायला सुरुवात केली। 1917 मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारला आणि त्यांना PhD, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी प्रदान केली। मात्र या प्रबंधाच्या काही प्रती छापून विद्यापीठात जमा केल्या जातील, तेव्हाच आंबेडकरांना PhDची पदवी दिली जाईल, अशी अटी जोडण्यात आली होती। तथापि 1917 मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध मान्य केल्यामुळे आंबेडकरांना त्यांच्या नावाला डॉक्टर हा शब्द जोडता आला। आंबेडकरांनी त्यांच्या PhD प्रबंध नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, ए हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी या ग्रंथात ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी, भारत मंत्री यांच्या माध्यमातून ब्रिटिश साम्राज्यवादाचे भारतीय सरकार हजारो मैल दूर कसे चालवले गेले आणि परिणामी सरकार कसे घडले यावर प्रकाश टाकला। हालतूपणा आणि बेजबाबदारपणा भारतीय लोकांना पिळून काढत होता। याशिवाय पहिला अर्थसंकल्प कधी आला,
प्रांतीय अर्थव्यवस्था कधी सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला, यावरही प्रबंधात चर्चा झाली. याशिवाय जगातील विविध देशांतील नागरिकांवर आकारण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या करांचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यवादी केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्य संस्था कर आणि प्रांतीय सरकारचे कर यांचा समकालीन अर्थव्यवस्था दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला. 8 वर्षांनंतर 1925 मध्ये आंबेडकरांचा पीएचडी प्रबंध लंडनच्या पीएस किंग अँड कंपनीने डेव्हलपमेंट ऑफ प्रोव्हिन्शियल इकॉनॉमी इन ब्रिटिश इंडिया या शीर्षकाखाली पुस्तक स्वरूपात प्रकाशित केला. भीमराव आंबेडकरांनी प्रबंधाच्या काही प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या. त्यानंतर आंबेडकरांना 8 जून 1927 रोजी पीएचडीची डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. आंबेडकरांचे पीएचडी पदवीसाठी मार्गदर्शक प्रोफेसर सेलिग्मन यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली. कोलंबिया विद्यापीठात राहिल्यानंतरही आंबेडकरांनी सेलिग्मन यांच्याशी अनेक वर्षे घनिष्ठ संबंध ठेवले. डॉक्टर आंबेडकरांनी कृतज्ञतापूर्वक बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना त्यांचे पुस्तक अर्पण केले. 9 मे 1916 रोजी कोलंबिया विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर गोल्डनवेझरने आयोजित केलेल्या मानववंशशास्त्रावरील परिसंवादात आंबेडकरांनी भारतातील जाती, त्यांची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास या शीर्षकाचा एक नवीन पेपर वाचला. शास्त्रीय विवेचन असलेला हा शोधनिबंध मे 1917 मध्ये इंडियन अटिक्वेरी या मासिकात प्रकाशित झाला. पुढे हाच शोधनिबंध पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केलेले हे पहिले पुस्तक होते. कोलंबिया विद्यापीठात आंबेडकरांनी प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञानी, शिक्षणतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ जॉन ड्यूई यांच्या हाताखाली अभ्यास केला, ज्यांनी समता आणि सामाजिक न्यायाबद्दलच्या त्यांच्या अनेक कल्पनांना प्रेरणा दिली. आंबेडकरांनी नंतर सांगितले की त्यांनी कोलंबियामध्ये प्रथमच सामाजिक समता अनुभवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून 3 वर्षे अगोदरच अमेरिकेत अभ्यासक्रम पूर्ण केला होता. अर्थशास्त्रावर संशोधन करून इतर पदव्या मिळवण्यासाठी त्यांनी लंडनला जाण्याचा विचार केला आणि फेब्रुवारी 1916 मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना पत्र पाठवून शिष्यवृत्ती 2-3 वर्षांसाठी वाढवण्याची विनंती केली. पण ती विनंती फेटाळण्यात आली. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी प्रोफेसर सेलिग्मन यांच्या शिफारस पत्रासह गायकवाड यांना दुसरे विनंती पत्र पाठवले, परंतु यावेळी त्यांना केवळ 1 वर्षासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली. यानंतर ते मे 1916 मध्ये लंडनला रवाना झाले. कोलंबिया विद्यापीठात त्यांच्या 3 वर्षांच्या काळात आंबेडकरांनी 60 अभ्यासक्रमांचा अभ्यास केला. अर्थशास्त्रातील 29, इतिहासातील 11, समाजशास्त्रातील 6, तत्त्वज्ञानातील 5, मानववंशशास्त्रातील 4, राजकारणातील 3 आणि प्राथमिक फ्रेंच आणि जर्मनमधील प्रत्येकी 1 अभ्यासक्रम. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण लंडनमध्ये घेण्याचे ठरवले. जून 1916 मध्ये ते लिव्हरपूल बंदरावर उतरले आणि रेल्वेने लंडनचा प्रवास चालू ठेवला. कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर सीगर यांनी डॉक्टर आंबेडकरांचे परिचय पत्र लंडन विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना दिले. प्रोफेसर सीगर यांनी त्या परिचय पत्रात लिहिले आहे की डॉक्टर भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती ही अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षा जास्त आहे. तसेच प्राध्यापक सेलिग्मन यांनी अर्थशास्त्रज्ञ सिडनी वेब यांना डॉक्टर आंबेडकरांच्या परिचयाचे पत्रही पाठवले होते, ज्यामध्ये आंबेडकरांना लंडनच्या विविध ग्रंथालयांमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले होते जेणेकरून त्यांना अर्थशास्त्रावर लिहिलेल्या विविध पुस्तकांचा अभ्यास करता येईल. त्यानुसार प्रोफेसर वेब यांनी डॉक्टर आंबेडकरांना लंडन येथील इंडिया हाऊस लायब्ररीत अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
25 वर्षीय तरुण डॉक्टर आंबेडकर यांनी अर्थशास्त्राची पदवी घेण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर 1916 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये प्रवेश घेतला. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात एम.ए. आणि पीएचडी पदवीसाठी अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्यामुळे त्यांनी बीएससी करता थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एमएससीसाठी प्रवेश घेतला. त्यासाठी प्रा. कॅनने शिफारसीसह विनंती स्वीकारली, जी लंडन विद्यापीठाने स्वीकारली. आपला अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू ठेवत आंबेडकरांनी 11 नोव्हेंबर 1916 रोजी लंडनमधील ग्रेज इन येथे बॅरिस्टर होण्यासाठी प्रवेश घेतला. द ऑनरेबल सोसायटी ऑफ ग्रेज इन, इंग्लंड आणि वेल्सच्या बारमध्ये बॅरिस्टर्सना प्रवेश देणाऱ्या 4 इंच ऑफ कोर्टपैकी एक. त्यांनी एमएससी पदवीसाठी इम्पिरियल फायनान्सच्या प्रांतीय विकेंद्रीकरणावर प्रबंध लिहायला सुरुवात केली. पण त्यांची 1 वर्षाची शिष्यवृत्ती संपल्यामुळे त्यांना अभ्यास अपूर्ण सोडून भारतात परतावे लागले. परंतु लंडन सोडण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन विद्यापीठाकडून पुढील 4 वर्षात म्हणजे ऑक्टोबर 1917 ते सप्टेंबर 1921 या कालावधीत कधीही लंडनला येऊन आपले अपूर्ण अभ्यास पूर्ण करण्याची परवानगी घेतली होती. मुंबईत कमाई. जुलै 1917 ते जुलै 1920. जुलै 1917 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनहून मुंबईला परतले. बडोदा इन्स्टिट्यूटच्या करारानुसार त्यांनी बडोद्यात ₹150 प्रति महिना नोकरी सुरू केली. डॉक्टर आंबेडकर यांची महाराजांचे लष्करी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य असल्याने त्यांचे इतर सहकारी व त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी त्यांचा सतत अपमान करत. यासंदर्भात डॉक्टर आंबेडकर महाराज गायकवाड यांना निवेदन देऊनही कार्यवाही झाली नाही. बडोद्यात जातीयवाद आणि अस्पृश्यता शिगेला पोहोचली होती. अस्पृश्य असल्याने डॉक्टर आंबेडकरांना बडोद्यात राहण्यासाठी जागा देण्यात आली नाही. म्हणून त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि नोव्हेंबर 1917 मध्ये मुंबईला परतले. तेथे त्यांनी 2 पारशी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना दरमहाची शिकवणी घेतली. दोघांनी मिळून स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली, जी व्यापारी आणि ट्रेडिंग फर्म्सना सल्ला देते. पण ही कंपनी महार, अस्पृश्य व्यक्तीच्या मालकीची असल्याचे समजल्यावर लोकांनी सल्ल्यासाठी येणे बंद केले आणि डॉक्टर आंबेडकरांना त्यांची कंपनी बंद करावी लागली. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांची दरमहा ₹50 पगारावर अर्थशास्त्र, बँकिंग आणि व्यावसायिक कायदा शिकवण्यासाठी डावर कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यवसाय सल्लागार महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आंबेडकरांचे ₹150 मासिक उत्पन्न घरखर्चासाठी आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी बचत अपुरे होते. त्यांनी आर्थिक प्रश्नांवर लेख लिहिले आणि ते वृत्तपत्रांमध्ये प्रकाशनासाठी पाठवले, ज्यामुळे त्यांना काही आर्थिक मदत मिळाली. याशिवाय डॉक्टर आंबेडकरांनी त्यांचे 2 प्रबंध कास्ट्स इन इंडिया आणि स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया आणि त्यांचे उपाय पुस्तक स्वरूपात प्रकाशित केले. मात्र एवढे करूनही त्यांना पैसे वाचवण्याइतपत पैसे मिळत नव्हते. या काळात ते मुंबईतील विविध ग्रंथालयांना भेटी देत आणि लंडनमधील त्यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त पुस्तके वाचून त्यांच्या नोट्स घेत असत. याशिवाय सरकारने 10 नोव्हेंबर 1918 रोजी डॉक्टर आंबेडकर यांची मुंबईतील सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाच्या रिक्त पदावर 2 वर्षांसाठी नियुक्ती केली. या कामासाठी त्यांना दरमहा ₹450 पगार मिळत होता. दरम्यान 1918 मध्ये त्यांचा मोठा भाऊ आनंदराव मरण पावला आणि संपूर्ण कुटुंबाच्या घर खर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. डॉक्टर आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रभावित केले. ते विद्यार्थी प्रेमी प्राध्यापक झाले.
त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी इतर महाविद्यालयातील विद्यार्थी वर्गात येऊन बसायचे. सिडनहॅम कॉलेजच्या ग्रंथालयात डॉक्टर आंबेडकरांनी प्रामुख्याने अर्थशास्त्रावर वाचन केले आणि नोट्स घेतल्या. डॉक्टर आंबेडकर घरखर्चासाठी 100 रुपये द्यायचे आणि उर्वरित रक्कम पुढील शिक्षणासाठी ठेवायचे. सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्राध्यापक म्हणून त्यांचा कार्यकाळ 11 मार्च 1920 रोजी संपला. सामाजिक कार्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी झाली. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीत असताना छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना 1500 रुपये मदत म्हणून दिली. 5 जुलै 1920 रोजी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर सिटी ऑफ ॲक्टरिया बोटीने लंडनला रवाना झाले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन. सप्टेंबर 1920 ते मार्च 1923. 30 सप्टेंबर 1920 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेनमध्ये पुन्हा प्रवेश घेतला. सकाळी 6 वाजता ते लायब्ररीत जायचे आणि लायब्ररीत जाणारे ते पहिलेच असायचे. दिवसभर पुरेल एवढं साहित्य घेऊन ते एकदाच बसून सतत अभ्यास करायचे. दुपारी जेवायला थोडा वेळच ते आपल्या आसनावरून उठत असे. संध्याकाळी लायब्ररी बंद झाल्यावर ते निघणारे शेवटचे होते. त्यांच्या राहत्या घरीही ते रात्रीच्या जेवणानंतर मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाण्यासाठी, विश्रांतीसाठी, झोपण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ शोधणे हे सर्व त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे हे त्यांचे ध्येय होते. एका वर्षाच्या आत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश भारतातील इम्पिरियल फायनान्सच्या प्रांतीय विकेंद्रीकरणाचा प्रबंध पूर्ण केला आणि MSc पदवीसाठी जून 1921 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केला. विद्यापीठाने प्रबंध स्वीकारला आणि 20 जून 1921 रोजी त्यांना अर्थशास्त्रात MSc मास्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान केली. 1 वर्षानंतर 28 जून 1922 रोजी ग्रे इन संस्थेने त्यांना सर्वोच्च कायद्याची पदवी बॅरिस्टर एट लॉ बारेट लॉ बहाल केली. त्यानंतर त्यांनी ऑक्टोबर 1922 मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स DSc या पदवीसाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा त्यांचा पुढील अर्थशास्त्र प्रबंध सादर केला. यानंतर अर्थशास्त्रावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवण्याच्या उद्देशाने बाबासाहेब आंबेडकर जर्मनीला गेले आणि तेथील बॉन विद्यापीठात प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठातच ते जर्मन भाषा शिकले. प्रबंध लिहिण्याच्या तयारीत ते 3 महिने जर्मनीत राहिले. त्याचवेळी त्यांचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक एडविन कॅनन यांनी त्यांना त्यांच्या DSc पदवीसाठी लंडनला येण्यास सांगणारे पत्र पाठवले आणि ते लगेच लंडनला परतले. डॉक्टर आंबेडकरांनी DSc त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधात त्यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या भारतातील धोरणांवर टीका केली होती, म्हणून मार्च 1923 मध्ये परीक्षकांनी त्यांना प्रबंधाची भाषा बदलून पुन्हा लिहिण्यास सांगितले, जी ब्रिटिश राजवटीला बदनाम करते. यासाठी 3 ते 4 महिने जाणार होते. दरम्यान त्यांचे पैसे संपत असताना त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. दरम्यान सलग 3 महिने गैरहजर राहिल्यास बॉन विद्यापीठातील त्यांचा प्रवेश रद्द होणार होता, म्हणून त्यांनी बॉन विद्यापीठातील प्रबंध सोडला. डॉक्टर आंबेडकर भारतासाठी बोटीने लंडनहून निघाले आणि 3 एप्रिल 1923 रोजी मुंबईत पोहोचले. ऑगस्ट 1923 मध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आपला निष्कर्षण काढता पण लेखन शैलीन बदलता पुनर्लिखित प्रबंध लंडन विद्यापीठाकडे पाठवला. विद्यापीठाने त्यांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध स्वीकारला आणि नोव्हेंबर 1923 मध्ये त्यांना DSc डॉक्टर ऑफ सायन्स ची पदवी प्रदान केली.
आंबेडकरांच्या या प्रबंधाच्या आधारे 1935 मध्ये भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. पी.एस. किंग आणि कंपनी पब्लिशिंग हाऊस, लंडन यांनी डिसेंबर 1923 मध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध पुस्तक स्वरूपात प्रकाशित केला. त्यांचे मार्गदर्शक अर्थतज्ज्ञ डॉ. कॅननने प्रस्तावना लिहिली. हा प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पालकांना समर्पित केला होता. त्यांच्या संशोधनामुळे आणि ग्रंथलेखनामुळे डॉक्टर आंबेडकर हे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि कायदा या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच अभ्यासक म्हणून ओळखले जाऊ लागले. डॉक्टर आंबेडकर अत्यंत मेहनती आणि अत्यंत प्रतिभावान होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना डॉक्टर आंबेडकरांनी 8 वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या 2 वर्षे 3 महिन्यात यशस्वीपणे पूर्ण केला. त्यासाठी त्यांना दररोज 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला. डॉक्टर आंबेडकरांनी कोलंबिया आणि लंडनमध्ये आर्थिक संशोधन करताना भारताची सामाजिक स्थिती आणि त्यांची देशभक्ती जिवंत ठेवली. त्यांचे दोन्ही डॉक्टरेट प्रबंध वाचून त्यांच्यामध्ये देशभक्त तसेच वंचितांच्या जगण्याची काळजी घेणारे अर्थतज्ज्ञ दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली. ते प्राध्यापकही झाले आणि नंतर सामाजिक भेदभाव, अस्पृश्यता आणि जातीवाद संपवण्याच्या चळवळीत सक्रिय झाले. 1921 पासून बाबासाहेब आंबेडकर राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय झाले. बाबासाहेब आंबेडकरांना आज आपण एक आदर्श विद्यार्थी आणि ज्ञानाचे प्रतीक मानतो, ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले, आधुनिक भारताचा पाया घातला आणि करोडो अस्पृश्यांना मुक्त केले. आंबेडकरांचा शैक्षणिक सन्मान. भारतीय इतिहासात आजपर्यंतच्या सर्वात बुद्धिमान व्यक्तींमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले जाते. 5 जून 1952 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही मानद पदवी प्रदान केली. विद्यापीठाने दिलेली मानद पदवी त्यांना भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारतातील अग्रगण्य नागरिकांपैकी एक महान समाजसुधारक आणि मानवाधिकारांचे शूर चॅम्पियन असे संबोधते. बाबासाहेब आंबेडकर यांना 12 जानेवारी 1953 रोजी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर डी.लिट ही मानद पदवी प्रदान केली. ग्रेज इन आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांची अनेक तैलचित्रे, पोर्ट्रेट्स लावण्यात आली आहेत. 2021 मध्ये ग्रेज इनने आंबेडकर कक्षची स्थापना करून आणि न्यायशास्त्रज्ञांच्या तैलचित्रांच्या मालिकेमध्ये त्यांचे रंगीत पोर्ट्रेट ठेवून डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांचा सन्मान केला. 24 ऑक्टोबर 1991 रोजी कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 100व्या जयंती निमित्त त्यांची प्रतिमा स्थापित करण्यात आली. 2.5 वर्षांनंतर 14 एप्रिल 1994 रोजी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांचा पुतळाही बसवण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्ञान अत्यंत उच्च दर्जाचे होते, ज्यामुळे ते भारतातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास तुम्ही जाणून घेतला. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कृपया आम्हाला लाईक आणि कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.